नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर हे काकडीचं पीक आपण बघतोय, यावर आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव बघायला मिळतोय। तर हे काकडीची पाने आहे पूर्णपणे सुकलेली या ठिकाणी दिसत आहेत। सफेद कुरमडलेली पाने काकडीची बघायला मिळत आहेत। तर यावर आपण काही कीटकनाशक सांगणार आहोत। तर मित्रांनो, यावर कंट्रोल कसा करायचा हे आपण व्हिडिओतून बघणार आहोत। तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि स्पेशल फार्म्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहील। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला थ्रिप्स कंट्रोलर जे पॅड मिळतात मार्केटमध्ये, ते ग्लू पॅड येलो कलरमध्ये आपल्याला आणायचे आणि शेतामध्ये लावायचे। मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता पॅडवर पूर्णपणे माशा चिकटलेले आहे आणि म्हणजे भरपूर रिझल्ट आपल्याला या पॅडमुळे बघायला मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हे पॅड वापरू शकता। त्यानंतर मित्रांनो, यावर कीटकनाशक सांगायचे झाले तर फिप्रोनिल 5% SC हे घटक असलेले कोणतेही कीटकनाशक आपण यावर वापरू शकता। आणि मित्रांनो, प्रादुर्भाव जर जास्त असेल किंवा पांढरी माशी जी म्हणतो आपण, तिचं जर जास्त प्रमाणात आपल्याला आपल्या शेतात दिसत असेल तर त्यासाठी आपण फिप्रोनिल 80% WG हा घटक असलेलं कोणतेही कीटकनाशक आपण कोणत्याही नामांकित कंपनीचे कीटकनाशक वापरू शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, फिप्रोनिल 40% प्लस इमिडाक्लोप्रिड 40% WG हा घटक असणारे नामांकित कंपन्यांचे कुठलेही कीटकनाशक आपण वापरू शकतो किंवा या काकडीवर किंवा कुठल्याही पिकावर त्याचा स्प्रे करू शकतो। म्हणजे जवळपास 100% रिझल्ट तुम्हाला याचा बघायला मिळेल। 100% तुम्हाला थ्रिप्स कमी झालेलं तुम्हाला दिसेल। तर मित्रांनो, अजून इमिडाक्लोप्रिड 70% WG हा घटक असणारे देखील कीटकनाशक तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल। ते देखील आपण पिकांवर फवारणी करू शकतो। तर अशा प्रकारचे जे कीटकनाशकं मिळतात मित्रांनो, थ्रिप्सवर 100% काम या ठिकाणी ही कीटकनाशक करतात। आणि पिकावरील पांढरी माशी जी आहे ती कमी झालेली या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तर ट्राय नक्की करा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा।